सकाळचे 10 वाजले असतील. एक जोडपं त्यावेळी माझ्या केबिनमध्ये मला भेटायला आलं. जसे ते दोघेजण आतमध्ये आले तसं मी त्यांना माझ्या समोरच्या खुर्चींवर बसण्याचा इशारा केला. पुरुषाचा चेहरा खूपच चिंताग्रस्त दिसत होता. एकंदरीत राहणीमानावरून तो एखाद्या चांगल्या घरातला वाटत होता, पण त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेबरोबर खूप सारी भीती पण दिसत होती. त्यावरून मला अंदाज आला की नक्कीच यांच्याबरोबर काहीतरी विचित्र घडलेलं असावं. आता मी त्या दोघांना पाणी ऑफर केलं. पाणी पिल्यानंतर ते 2 मिनटं तसेच शांत बसून राहिले. कदाचित त्यांना विषयाला सुरुवात कशी करावी हेच कळत नसावं, म्हणून मीच त्यांना बोलतं करण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली. बोला सर, काय समस्या आहे तुमची? तसं तो समोरचा पुरुष मला सांगायला लागला. नमस्कार सर, माझं नाव सुरेश आणि ही माझी बायको रेश्मा. सर, 2 महिन्यापूर्वीच मी एक नवीन घर खरेदी केलेलं आहे आणि त्या घरामध्ये मला आता बऱ्याचशा समस्या जाणवायला लागलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर माझा भूतकेत अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, पण हळूहळू मला माझ्या घरात असे काही विचित्र अनुभव यायला लागले की ज्यामुळे मी पूर्णपणे कन्फ्यूज झालेलो आहे. हे असं नेमकं आमच्याबरोबर का घडतंय तेच मला कळत नाही, असं म्हणून तो पुरुष शांत बसला. तसं मी पुन्हा एकदा त्या पुरुषाकडे विचारणा केली. मी त्यांना म्हणालो, सुरेशराव, मला आता सुरुवातीपासून सगळे एकदम डिटेलमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला या केसच्या मुळापर्यंत जाता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नका. मी रोजच अशा केसेस हँडल करत असल्यामुळं माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास असणार आहे. त्यामुळे निसंकोच होऊन मला सगळं सुरुवातीपासून सांगा. आता मी असं बोलल्यानंतर सुरेशरावांनी त्यांच्या बायकोकडे बघितलं आणि त्यांनी एक मोठा श्वास घेऊन मला पुन्हा एकदा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, सर, मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी राहायला अलिबागला असतो. पण बऱ्याच वेळा ट्रिपसाठी म्हणा किंवा फॅमिली प्रोग्रामसाठी म्हणा माझं गोव्याला अधूनमधून जाणं व्हायचं आणि आमच्या घरातल्या सगळ्यांनाच गोवा खूपच आवडायचा. त्याच्यामुळे माझी आणि माझ्या बायकोची पण इच्छा होती की आमचं गोव्यात एखादं घर असावं. तसं पण मला पगारपाणी चांगलं असल्यामुळं गोव्यामध्ये घर घेणं तसं मला काही अशक्य नव्हतं. आणि एका एजंटच्या माध्यमातून मला गोव्यामध्ये एक चांगलं घर पण मिळालं. लोकेशन बघण्यासाठी मी आणि माझी बायको 3 महिन्यापूर्वी गोव्याला गेलेलो होतो. पहिल्या नजरेतच ते घर आमच्या मनामध्ये बसलं. जरा ते जुन्या काळातलं वाटत होतं, पण त्याचं बांधकाम मात्र खूपच सुबक आणि सुंदर होतं. आणि ते घर घेताना मला त्या एजंटने असं पण सांगितलं होतं की ते इंग्रजांच्या काळातलं एक घर आहे. गोव्यामधल्या बऱ्याचशा वास्तू या इंग्रजांनी बांधलेल्या होत्या. अतिशय सुबक आणि सुबद्ध बांधकाम होतं त्या बंगल्याचं. आणि आम्ही त्या घराची खरेदी केली आणि 2च महिन्यापूर्वी आम्ही त्या घरामध्ये राहायला गेलो. घराच्या बाहेरच्या बाजूला मोठा वरांडा पण आहे. पार्किंगसाठी एक वेगळीच जागा आहे. घराच्या आजूबाजूला बरीचशी झाडं पण आहेत. घराच्या खालच्या मजल्यावर एक मोठा हॉल, किचन, टॉयलेट आणि बाथरूम अशा सगळ्या सुखसुविधा आहेत. आणि घराचा जो दुसरा मजला आहे त्यावर फक्त एक मास्टर बेडरूम विथ अटॅच टॉयलेट आणि बाथरूम अशा पद्धतीचं त्या घराचं एकंदरीत बांधकाम आहे. 2च महिन्यापूर्वी मी माझ्या फॅमिलीसोबत त्या घरामध्ये शिफ्ट झालो. खालच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये मी आणि रेश्मा असायचो आणि मुलांना मात्र वरच्या रूममध्ये राहायला आवडत होतं. मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझी मोठी मुलगी 8 वर्षाची आहे आणि छोटा मुलगा 6 वर्षाचा आहे. आत्ता सगळं एकदम व्यवस्थित चाललेलं होतं. त्या घरामध्ये राहायला जाऊन आम्हाला जवळजवळ 1-1.5 महिना होत आलेला होता. पण अचानक 15 दिवसांपूर्वी आमच्या घरामध्ये एक विचित्र घटना घडली. त्या दिवशी मला वाटतं रात्रीचे 1-1.5 वाजले असावेत आणि आम्हाला अचानक मुलांच्या बेडरूममधून कसला तरी जोरजोराने हसलेला आणि जोरजोराने बोलत असल्यासारखा आवाज आला. तसं मी दचकून अंथरुणामध्ये उठून बसलो. मी रेश्माला पण उठवलं. तिला पण तो आवाज आला होता. मुलं एवढ्या रात्री जागी कशी काय झाली असतील म्हणून आम्ही काळजीनं वरच्या मजल्याकडे गेलो. मुलांचा बेडरूमचा दरवाजा आम्ही आत ढकलला आणि समोर बघतोय तर काय, आमची दोन्ही पण मुलं
बेडच्या मागच्या बाजूला असणाऱ्या भिंतीला कान लावून मोठमोठ्याने हसत होती. तसं मी पळतच माझ्या मुलांजवळ गेलो आणि मी त्यांना चांगलंच दरडावलं. अरे मुलांनो, रात्रीचे 1:30 वाजलेत. ही काय खेळायची वेळ आहे का? पटकन झोपा. तसं माझी मुलगी साक्षी मला सांगायला लागली. ती म्हणाली, पप्पा, या भिंतीला कान लावून बघा ना. या भिंतीमधून कसला तरी आवाज येतोय. जवळजवळ महिना झालं आम्ही तो आवाज ऐकतोय. तसं माझ्या मनात पण थोडंसं कुतूहल जागं झालं. आता मी बेडच्या मागच्या त्या भिंतीजवळ गेलो आणि त्या भिंतीला माझा कान अलगद लावला आणि मी लक्ष देऊन ऐकायला लागलो. तसं मला जाणवलं की भिंतीमधून काहीतरी कुरतडल्यासारखा आवाज येतो. म्हणजे मुलं म्हणत होती ते एकदम खरं होतं. भिंतीतून कसला तरी आवाज येत होता. पण पुन्हा मला वाटलं की कदाचित एखादा उंदीर वगैरे असेल. त्यानंतर रेश्माने पण भिंतीला कान लावून बघितला आणि तिला पण काहीतरी कुरतडल्यासारखा आवाज आला. पण आम्ही पुन्हा मुलांना झोपायला सांगून त्या गोष्टीचा जास्त विचार न करता पुन्हा आमच्या खोलीमध्ये निघून गेलो. आणि त्या दिवसानंतर आम्हाला रोजच रात्री मुलांचा गोंधळ ऐकायला यायचा. आम्ही रोज रात्री मुलांना जाऊन झोपायला सांगायचो. पण मुलांना मात्र त्या भिंतीतून येणाऱ्या आवाजाची गंमत वाटायची. त्यावेळी मला वाटलं की आपण आपल्या घराची एकदा डागडुजी करून घ्यावी. म्हणजे भिंतीत एखादं होल वगैरे असेल तर ते लिंपून घ्यावं. म्हणून मी या सगळ्या गोष्टीच्या दुरुस्तीसाठी एका माणसाला घरी बोलावून घेतलं आणि त्याने सगळं घर चेक केलं. पण त्याला मुलांच्या बेडरूममधल्या भिंतीमध्ये कोणतंही होल आढळून आले. आणि त्याच दिवशी रात्री आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपलेलो असताना मला क्षणभर वाटलं की आपण आपल्यासुद्धा भिंतीला एकदा कान लावून चेक करावं. म्हणून मी उठून आमच्या बेडरूममधल्या भिंतीजवळ गेलो आणि कान लावून ऐकायला लागलो. तर तुम्हाला काय आश्चर्य सांगू सर, आमच्या बेडरूमच्या भिंतीमधून सुद्धा मला काहीतरी कुरतडलेला आवाज आला. आणि मी जरा जास्त वेळ कान देऊन आतला आवाज कशाचा आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. पण अचानक मला अजून एक विचित्र आवाज यायला लागला. जसं की कोणतरी भिंतीमधून काहीतरी फुसफुसत होतं. ते मला समजत नव्हतं, पण कुणीतरी काहीतरी वेगळ्या भाषेत माझ्याशी बोलायचा प्रयत्न करते असं मला वाटत होतं. त्या आवाजानं माझ्या सर्वांगावर शहाराच आला. मी हे काय ऐकतोय यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी माझ्या हाताने भिंतीवर एकदा दोनदा मारून बघितलं. त्यानंतर पुन्हा मी कान लावून बघितलं तर तो आवाज 1-2 मिनिटासाठी बंद झाला आणि पुन्हा एकदा चालू झाला. पण मी रेश्माला यातलं काहीच सांगितलं नाही, कारण ती उगीच काळजी करत बसेल. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मी जेवणं झाल्यानंतर पुन्हा माझ्या बेडरूममधल्या भिंतीला कान लावले. पण दुपारी मात्र मला कसलाच आवाज आला नाही. पुन्हा त्या दिवशी रात्री पण मी पुन्हा माझ्या बेडरूमच्या भिंतीला कान लावून बघितले तर रात्री मला तोच कुरतडलेला आणि काहीतरी फुसफुसाट केलेला आवाज आला. मी रेश्माला उठवलं आणि तिला भिंतीतून येणाऱ्या आवाजाबद्दल सांगितलं. तशी ती पण थोडीशी घाबरली आणि तिनं घाबरतच भिंतीला कान लावले आणि तिला पण तो भिंतीमधून काहीतरी कुरतडलेला आणि काहीतरी फुसफुसलेला आवाज आला. आता आमच्या लक्षात आलं होतं की हे काहीतरी भयानक आहे. पण याचा इलाज मात्र आम्हाला सापडत नव्हता, कारण भिंती तर एकदम पक्क्या होत्या, एकदम चांगल्या होत्या. मग हा गूढ आवाज कुठून येत होता? आणि त्या दिवशी रात्री मी आमच्या घरातल्या सगळ्या भिंतींना कान लावून बघितले. आणि सर, तुम्हाला काय सांगू, माझ्या घरातल्या प्रत्येक भिंतीमधून मला हा विचित्र आवाज येतोय. माझं पूर्ण घर झपाटलेलं आहे. आणि त्या दिवशी मला खात्री पटली की काहीतरी वाईट गोष्ट किंवा वाईट शक्ती माझ्या घरामध्ये आहे. मी ही घटना माझ्या एका मित्राला सांगितली. त्यावेळी त्यांनी मला तुमचा नंबर दिला. म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी खास गोव्यावरून इथं आलो. प्लीज सर, आम्हाला मदत करा. आता मी सुरेश रावांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर मी सुरेश रावांना सांगायला लागलो, सुरेश राव, हे बघा, मी अशा बऱ्याचशा केसेस हँडल केलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा ही जुन्या काळातली जी घरं असतात ती बऱ्याच वर्षापूर्वीचे किंवा शेकडो वर्षापूर्वीचे शाप आपल्यासोबत घेऊन येत असतात. कदाचित तुमच्या घराच्या बाबतीत पण असं काहीतरी असू शकेल. आपल्याला याचा शोध तुमच्या घरीच जाऊन घ्यायला लागेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता तुमच्या घरी जा. मी उद्या माझ्या एका सहकार्याला घेऊन तुमच्या घरी येतो. आता मी असं सांगून त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझं सगळं सामान घेऊन
आणि माझा सहकारी कुणाल याला घेऊन गोव्याकडे रवाना झालो. गोव्याला जायला मला बराचसा वेळ लागत असल्यामुळं मी सकाळी लवकरच निघालो होतो आणि साधारणतः दुपारी 2 वाजता आम्ही गोव्याला पोचलो. सुरेश रावांचा घराचा रस्ता मी मॅपवर सेट केलेला होता आणि त्या मॅपनुसार मी गाडी चालवत त्यांच्या घरी पोचलो. सुरेशराव आणि रेश्मा वहिनी आमची वाटच बघत बसलेली होती. कुणालने गाडीतली बॅग काढली आणि मी आता गाडीतून उतरून सुरेशरावांच्या घराच्या कंपाऊंडमधून आतमध्ये शिरलो. पण जसं मी सुरेशरावांच्या त्या जुन्या घराच्या कंपाऊंडमधून आत गेलो तसं मला त्या ठिकाणी एक वेगळीच एनर्जी जाणवली. अंगणातून थोडंसं पुढं गेल्यानंतर व्हरांड्यामधल्या मेन दरवाजातून आम्ही घरामध्ये प्रवेश केला आणि जसं मी त्या घरामध्ये प्रवेश केला तसं माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. काहीतरी विचित्र किंवा काहीतरी अलौकिक मला त्या ठिकाणी जाणवत होतं. अशा बऱ्याचशा केसेसचा अनुभव असल्यामुळं ज्या ठिकाणी अशी नकारात्मक ऊर्जा असते त्या ठिकाणी गेलं की माझं शरीर मला सगळ्यात आधी संकेत द्यायचं आणि त्या संकेतावरूनच मी ओळखलं होतं की नक्कीच इथं काहीतरी घडून गेलेलं आहे आणि त्याचेच पडसाद आज सुरेशरावांच्या फॅमिलीवर उमटत आहेत. आता आम्ही दुपारची जेवणं वगैरे करून थोडासा आराम केला, कारण आम्हाला जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं ते रात्री करायचं होतं. कारण सुरेशरावांच्या बोलण्यातून मला जाणवलं होतं की त्यांना जे काही विचित्र अनुभव यायचे ते फक्त रात्रीच येत होते. संध्याकाळी मी आणि कुणाल जरा बाहेर फेरफटका मारून आलो. त्यानंतर रात्री 9-9:30 वाजता आमची जेवणं आटोपली. रेश्मा वहिनींनी काळजीपोटी त्यांच्या मुलांना त्यांच्या माहेरी सोडलेलं होतं. त्यामुळे घरामध्ये फक्त सुरेशराव आणि रेश्मा वहिनी असे दोघेच होते. गप्पा मारत मारत 12 कसे वाजले ते आम्हालाच कळलं नाही आणि आता ती वेळ आली होती. आम्हाला आमच्या इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात करायची होती. मी आणि कुणाल पटापट आमच्या सेटअपला सुरुवात करायला लागलो. मी आता घराच्या मुख्य ठिकाणी म्हणजे दरवाजे, जिन्याकडे जाणाऱ्या पायऱ्याजवळ मोशन सेन्सर आणि इन्फ्रारेड कॅमेरे लावले होते आणि मी माझ्यासोबत एक EMF डिटेक्टर मशीन पण आणलेलं होतं. EMF डिटेक्टर मशीन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कॅप्चर करणारं मशीन असतं. ज्यावेळी एखादी नकारात्मक शक्ती आपल्या आसपास असते त्यावेळी त्या शक्तीमुळे आपल्या आजूबाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि EMF डिटेक्टर मशीनमुळं ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कॅप्चर होते. आता सगळ्या कॅमेऱ्याचं सेटअप केल्यानंतर मी ती EMF डिटेक्टर मशीन माझ्या हातामध्ये घेतली. त्याची एक स्क्रीन कुणालच्या हातामध्ये होती आणि आम्ही ती मशीन घेऊन घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरायला लागलो. आता सुरुवात आम्ही घराच्या बाहेरच्या बाजूने केली. घराच्या बाहेर सगळं नॉर्मल होतं. त्यानंतर आम्ही मुख्य दरवाजातून पुन्हा घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आम्ही घरातल्या हॉलमध्ये सगळे कोपरे चेक केले, पण तिथं पण आम्हाला काहीच सापडलं नाही. त्यानंतर आम्ही खालच्या मजल्यावरचं किचन, टॉयलेट आणि बाथरूम हे पण चेक केलं, पण त्या ठिकाणी पण आम्हाला विशेष काही असं आढळलं नाही. त्यानंतर आम्ही सुरेशराव आणि रेश्मा वहिनींच्या बेडरूममध्ये गेलो आणि जसं आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला तसं माझ्या EMF डिटेक्टर मशीनच्या स्क्रीनवर आम्हाला फ्रिक्वेन्सीज दिसायला लागल्या, म्हणजे काहीतरी या खोलीमध्ये होतं. आता मी त्यांच्या बेडरूममध्ये सगळीकडे फिरायला लागलो आणि जसं मी बेडच्या मागच्या भिंतीजवळ गेलो तसं EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या फ्रिक्वेन्सीज त्याच्या चरमसीमेला पोचलेल्या होत्या, म्हणजे काहीतरी होतं जे बेडरूममधल्या बेडमागच्या भिंतीमध्ये होतं. मी आता ते EMF डिटेक्टर मशीन घेऊन त्या भिंतीच्या आजूबाजूला फिरायला लागलो. अलगदच मी भिंतीवर थोडं मारून पण बघितलं, पण भिंत पण एकदम घट्ट होती. आता मी त्या भिंतीवर मार्किंग करून पुन्हा त्यांच्या बेडरूममधून बाहेर पडलो आणि पुन्हा माझा मोर्चा वरच्या मजल्याकडे वळवला. आता वरच्या मजल्यावर फक्त एक मास्टर बेडरूम होती आणि जसं आम्ही त्या बेडरूममध्ये प्रवेश केला तिथं पण आम्हाला भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सापडले, म्हणजे वरच्या मुलांच्या बेडरूममध्ये पण काहीतरी विचित्र होतं. आता आम्ही त्या रूममध्ये सुद्धा चेकिंग करत असताना आम्हाला असं आढळून आलं की मुलांच्या पण बेडच्या मागच्या बाजूला जी भिंत होती त्या भिंतीमध्येच फ्रिक्वेन्सी जास्त प्रमाणात होत्या. आम्ही त्या भिंतीला पण पुन्हा मार्किंग केलं. त्यानंतर पुन्हा आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो आणि मी सुरेशला सांगितलं, सुरेशराव,
तुमच्या दोन्ही बेडरूमच्या भिंतीमध्ये काहीतरी आहे आणि आपल्याला ते शोधण्यासाठी त्या भिंती थोड्याशा पाडाव्या लागतील. तसं सुरेशरावांना माझं म्हणणं ऐकून थोडासा धक्काच बसला. पण पुन्हा मी त्यांना सांगितलं की आपल्याला हे केल्याशिवाय पर्यायच नाही, कारण त्याच्याशिवाय आपण या केसच्या तळापर्यंत पोचू शकत नाही. आणि त्यासाठी मी त्यांना एका वर्करला बोलवून घ्यायला सांगितलं. तसं त्यांनी एका माणसाला मदतीसाठी घरी बोलावून घेतलं. एक अर्ध्याच तासामध्ये तो माणूस सुरेशरावांच्या घरी आला आणि आम्ही त्याला घेऊन पहिल्यांदा सुरेशरावांच्या बेडरूममध्ये गेलो. आणि मी त्याला सांगेल त्या जागी तो आपल्या हातातल्या मोठ्या हातोड्याने त्या भिंतीवर जोरजोराने घाव टाकायला लागला. आणि 3-4 मोठे घाव टाकल्यावर अचानकच त्या भिंतीवरचा पोपडा निघाला. तसं आम्हाला जाणवलं की तिथं काहीतरी पोकळ जागा असावी, कारण एवढ्या सहजासहजी ही भिंत फुटणं शक्यच नव्हतं. आणि पुन्हा अजून 1-2 घाव घातल्यानंतर त्या भिंतीच्या बाहेरची बरीचशी जागा खाली ढासळली आणि आतल्या भगदाडात आम्हाला जे दिसलं ते बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. सुरेशराव आणि रेश्मावहिनीची तर भीतीने बोबडीच ओढली. रेश्मावहिनी मोठमोठ्याने किंचाळायला लागल्या, कारण त्या भिंतीच्या आतमध्ये दुसरं तिसरं काही नसून एक मानवी हाडाचा सांगाडा होता. ते बघून आम्हाला असं जाणवत होतं की कोणीतरी त्या भिंतीमध्ये कुणाला तरी गाडलेलं असावं. हे सगळं खूपच भयानक आणि खूपच विचित्र होतं. आता आम्ही पुन्हा वरच्या मजल्यावरच्या मुलांच्या बेडरूममध्ये गेलो आणि त्या भिंतीवर पण आम्ही अशाच प्रकारे हातोड्याने घाव टाकले. तसं ती पण भिंत थोडीशी ढासळली आणि त्या भिंतीमध्ये पण आम्हाला तशाच प्रकारचा हाडाचा सांगाडा सापडला. त्या घरामध्ये जवळजवळ 2 हाडांचे सांगाडे होते आणि त्याच घरामध्ये सुरेशराव आपल्या फॅमिलीला घेऊन राहत होते. मी आता पटकन माझ्या मोबाईलवरून पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. जवळजवळ 1 तासाभरातच पोलीस पण तिथं आले. त्यांनी पंचनामे करण्यासाठी ती दोन्ही शरीरं त्यांच्या ताब्यात घेतली. पण मी मात्र इन्व्हेस्टिगेशनसाठी त्या दोन्ही सांगाड्याचे थोडे थोडे भाग माझ्याजवळ ठेवून घेतले. जवळजवळ पहाटे 4 वाजता पोलीस ते सांगाडे घेऊन त्या घरातून निघून गेले. सुरेशराव आणि रेश्मावहिनी पूर्णपणे सुन्न झालेले होते. त्यांच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता, कारण त्यांच्या घरामध्ये असं काहीतरी असेल याचा त्यांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता. मी त्यांना थोडासा दिलासा दिला आणि त्यांना म्हणालो, हे बघा सुरेशराव, तुमच्या घरामध्ये जे काही वाईट होतं ते आता निघून गेलेलं आहे, त्यामुळं आत्ता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण त्यांना मात्र भीती वाटत होती की अजून पण त्या घरात घडणाऱ्या त्या विचित्र गोष्टी थांबतील की नाही. तसं मी सुरेशरावांना एक सल्ला दिला. मी त्यांना म्हणालो, तुम्ही तुमच्या मुलांना लगेच इथं आणू नका. 1 आठवडाभर तुम्ही या घरामध्ये राहा आणि तुम्हाला काय विचित्र अनुभव येतोय का ते बघा. आणि जर तुम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन पुन्हा इथं राहायला या. तसं त्यांना पण माझं म्हणणं पटलं आणि पहाटे 5 वाजता मी आणि कुणाल तिथून निघालो. पुण्यात आल्यानंतर मी माझ्या एका मित्राला माझ्यासोबत आणलेले त्या घरातल्या त्या सांगाड्याचे अवशेष इन्व्हेस्टिगेशनसाठी दिले. 2 दिवसांनी मला माझ्या मित्राचा फोन आला. तो मला सांगत होता की हे दोन्ही अवशेष वेगवेगळे आहेत. एक अवशेष छोट्या मुलीचे आहेत आणि जे दुसरे अवशेष आहेत ते एका मोठ्या महिलेचे आहेत. आणि त्या दोघींच्या DNA वरून असं जाणवतंय की त्या दोघी माईलेकी असाव्यात. आणि जवळजवळ 1 आठवड्याभराच्या काळानंतर सुरेशराव आणि रेश्मावहिनी मला भेटायला आल्या आणि आल्या आल्या सुरेशरावांनी माझे आभार मानले. ते मला सांगायला लागले, सर, तुमच्यामुळं आम्हाला आमचं घर परत मिळालं. आता आमच्या घरामध्ये कसलाच विचित्र आवाज येत नाही. सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे. रेश्मावहिनींच्या चेहऱ्यावर पण आनंद ओसंडून वाहत होता. जवळजवळ अर्धा तास गप्पा मारल्यानंतर ते दोघेजण निघून गेले आणि त्या दोघांच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून माझ्या मनाला पण खूपच समाधान वाटलं.